नमस्कार, माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण राईस बनवण्यासाठी एका टोपात पाणी तापत ठेवूया. पाण्याला उकळी आली की त्यात 1 चमचा तेल, 1 चमचा तूप, खडे मसाले, 1 चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकूया. मग मी हे पाव किलो तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनिटे पाण्यात नितळत ठेवले होते. तेही यात टाकून 80% भात शिजवून घेऊया. मग दुसरीकडे एका कढईत 1 मोठा चमचा तेल, 1 मोठा चमचा तूप, 2 तेजपत्त्याची पाने, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, थोडंसं जिरं, 3 बारीक चिरलेले कांदे आणि 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकून कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता आपला 80% भात रेडी झालेला आहे. तर ह्याला आपण आता चाळणीवर टाकून गाळून घेऊया आणि त्यावरती थोडं थंड पाणी पण ओतून घेऊया. आपला कांदा आणि टोमॅटो पण छान मऊ परतून झालेला आहे. तर त्यात आता हे अर्ध पॅकेट सुहाना चिकन बिर्याणी मिक्स पण टाकून घेऊया. त्यानंतर हा 1 चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून हे सर्व परतून घेऊया. मग हे फेटलेलं अर्धी वाटी दही टाकून ते सुद्धा परतून घेऊया. आता शेवटी यात हे पाव किलो मॅरिनेट केलेलं चिकन टाकून यात अगदी थोडंसं पाणी टाकून 10 मिनिटांसाठी हे चिकन शिजवून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं चिकन सुद्धा शिजून रेडी झालेलं आहे. तर त्यावर आता हा भात टाकून घेऊया. मग त्यावर हे 1 चमचा तूप, दुधात मिक्स केलेला हिरवा आणि पिवळा फूड कलर आणि मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आता या कढईखाली एक लोखंडी तवा ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर 20 मिनिटांसाठी बिर्याणीला दम देऊया. 20 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी किती मस्तपैकी तयार झालेली आहे. तर त्याला आता सर्व्ह करून घेऊया. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.